सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हा आले सगळेच बसलेत घरातले. हा ताई 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 आजी नजरा घेऊन या. हा बसवा. ओ व्हेरी गुड. कसे 6:30 झाले ना की सगळे आपल्या ज्या काय ताया मावश्या आज्या वहिन्या ज्या काय सगळ्या टीव्ही समोर येऊन बसतात ना, खूप छान वाटतं. आणि गर्दी नुसती तिथेच नाही, ते इथे सुद्धा आहे. इथे गर्दी बघा, कारण मंडळी आपण कुठे आलोत माहिती का? आपण आज सुद्धा आपण आलो आहोत नाशिक मधील चांदवड तालुक्यामध्ये आणि तिथल्या नवीन ताया इथे आज आलेल्या आहेत. या सगळ्यांबरोबर मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. वा क्या बात आहे. आज सुद्धा ह्या ज्या काय सगळ्या नवीन ताया इथे आलेल्या आहेत, पण छान वाटतं सगळ्या ताया अगदी माहेर वाशिणी इथे माहेरी आलेल्या आहेत. कारण बघा तुम्ही इथे रुखवत मांडून ठेवलेले, या साईडला बक्षीस आहे. ताई जिंकली की लगेच बक्षीस, तिथल्या तिथे वेळच घालवत नाही आम्ही. आणि पहिला धमाकेदार खेळ आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. क्या बात आहे. ओहो, खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. या खेळामध्ये या साहित्य इथे आलेल्या आहेत. पण आता खेळ असा आहे की ह्यामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. वाक्य असं आहे, अत्यंत सोपं आहे. धनी, माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. तुमच्यापासून सुरुवात करूया. माईक घ्या बरं. तुमचं नाव सांगा. सौ गायत्री विशाल कायस्थ, राहणार चांदवड. बरं, गायत्री ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 24 वर्ष. 24 वर्ष झालेली आहेत. हो. भाऊजी काय करतात? जनरल स्टोर्स आहे त्यांचं. जनरल स्टोअर आहे. सगळं अवेलेबल असतं त्यांच्याकडे. हो. ते स्वतः तुमच्यासाठी अवेलेबल असतात? असतात ना मग. असतात ना हो, मग. मी स्वतः जॉब करते. तुम्ही पण स्वतः जॉब हो, करता? स्टाफ नर्स आहे मी, सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव इथे. हो हो, वा वा वा, खूप सुंदर. मग कसं आलं होतं स्थळ? असंच लग्नामध्ये पाहिलं होतं त्यांनी मला. आणि मग बघण्याचा कार्यक्रम घरी वगैरे? हो, झाला ना मग. हा. आणि मग घरी आई बाबा कुठल्या नावाने हाक मारतात? ताई. ताई. भाऊजी पण ताईच म्हणतात? गायू म्हणतात मला ते. काय म्हणतात? गायू. गायू. प्रगती काय म्हणते? प्रगती शेजारी राहते ना माझ्या. 2 मुलं आहेत मला. हा, मला असं कळलं की तुम्ही खूप छान गाता. हा, ते हे वाक्य गात गात बोलायचं तुम्ही, गात गात. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम हाय हाय हाय, पण तुमचंच माझ्यावर नाही. असं गाणं म्हटल्यानंतर भाऊजी थांबणार आहेत का तिथे? हा, भाऊजी एवढे प्रेमाने आले होते, मागच्या मागे परत गेले तिथे. धनी, धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच माझ्यावर नाही. बरं केलं बाईक त्यांच्याकडे दिलात ते. मला वाटलं पुन्हा धनी. आताही तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ सुवर्णा योगेश शिंदे. सुवर्णाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 19 वर्ष झालेली आहे. सासर माहेर कुठलं? लासलगाव. लासलगाव. आणि सासर? चांदवड. चांदवड. बर, लव्ह मॅरेज? नाही सांगते ना ताई, तरी आपलं हिचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज सांगतोय, अरेंज मॅरेज आहे. तर आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? माई म्हणायचे मला. माई. मी सगळ्यात मोठी होती ना, तुम्ही मला सगळ्यात माई मोठी. म्हणायचे. माई सगळे. म्हणायचे. हो. आणि मग भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? ते त्यांना आवडेल तसं 2-3 आवडेल नाव. तसं. म्हणजे कसं साधारणतः? आणि काहीतरी हवं असेल, समजा खायला वगैरे हवं असेल तर? बाळा. म्हणजे काही खायला हवं असेल तर बाळा. आणि मग ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. त्याने जो काय सूर लावला, किंवा एक काम करूया, त्यांना सूर द्यायला लावूया आणि ह्यांना नाचायला लावूया. हा हा, रेडी? 1 2 3. हा, त्यांच्या सुरावरती तुम्ही नाचायचंय. हा. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. झोप का घेत नाही. अरे कशी झोप येईल धनी? बरं, त्याच्यावरती पण ह्या सूर कुठले, ताल कुठला, चाल कुठली?
हा आता तुम्हीच गाणं म्हणा आणि तुम्हीच नाचा. व्हेरी गुड, मस्त छान डान्स झाला पाहिजे. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. धनी धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. धनी, धनी 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 हो धनी हो, धनी, धनी, हो धनी 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 धनी, हो धनी धनी. ऐकलं का? धनी 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 हा. माझं तुमच्यावर लई प्रेम हाय हाय पण तुमचंच नाही. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. मला वाटलं आता तरी सूर बदलेल, तरी आपला चालूच आहे अजून. धनी एकदा जोरदार टाळ्या दोन्ही ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वाती संतोष शेटे. स्वाती ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 30 वर्ष झाले. 30 वर्ष झालेली आहेत लग्नाला. yes. माहेर कुठलं? अंदरसूल येवला तालुका पैठणी भेटती ना अच्छा तिथं Yes, का? yes. बरं. आणि सासर? चांदवड. चांदवड. बरं बरं बरं, ठीक आहे. आणि भाऊजी काय करतात? ते पॉलिटेक्निक कॉलेजला लॅब असिस्टंट आहे. वाह, क्या बात आहे. चांदवडमध्येच. बरं बरं, प्रयोगशाळेत असतात म्हणजे. हो. व्हेरी गुड, क्या बात आहे. तुमचं लव्ह मॅरेज नाही नाहीये? मला वाटलं लव्ह मॅरेज आहे तुमचं. नाही म्हणजे मी मामाचीच मुलगी आहे त्यांच्या. म्हणजे जवळजवळ लव्ह मॅरेज आहे तो. हा, लहानपणापासून ठरलेलंच असतं खरं तर. हरकत नाही ताई. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य आहे ना, तुम्ही आपल्या मंगळागौरीमध्ये एक प्रकार असतो ना, काय पकवा असतो ना, पकवा. हा, जो असतो ना सासू आणि मला सुने बरोबर असतो तो पकवा. काहीतरी मी मला मला हे कर, मी तुझी, असं असं काहीतरी असतं ना. हा, तसं बोलायचं आहे तुम्हाला हे वाक्य त्या पद्धतीने. हा हा. धनी हा हा. माझं तुमच्यावर अय, अजिबात प्रेम नाही. हा बरोबर आहे, करेक्ट आहे. हा हा. आणि पण तुमचं प्रेम नाही माझ्यावर. नाही नाही नाही, हे आता बदललेलं आहे. जे आधी मनात होतं ते आलेलं आहे. तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. हा हा, व्हेरी गुड. हा धनी हा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. अय, तुमचं प्रेम नाही माझ्यावर. काय एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन. हा, ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट अभिलाषा ऋषिकेशजी दायमा. वकील आहात, क्या बात आहे. नाव काय म्हणाल तुम्ही? अभिलाषा. अभिलाषा. हो हो, क्या बात आहे. किती सुंदर नाव आहे अभिलाषा. म्हणजे माहेरचंच नाव आहे अभिलाषा. हो, आई कवयित्री होती आणि म्हणून तिने नाव अभिलाषा हा, तेच म्हटलं. आणि मग भाऊजींचं नाव काय आहे? ठेवलं. ऋषिकेशजी. खूप अशी मोठी मोठी नाव आहेत तुमच्याकडे. हा, अभिलाषा, ऋषिकेश. घरी बबलू म्हणतात त्यांना बाकीचे. कोणाला? त्यांना ते काय म्हणतात? बबलू. बबलू म्हणतात. अरे टाळी द्या, मला पण बबलूच म्हणतात. हा, आणि अजून काय? बरं, मला माहेर कुठलं तुमचं? जळगाव जिल्हा भडगाव. आणि मग सासर कुठले? धुळे. सासर धुळे. धुळ्याबद्दल काय सांगाल मग तुम्ही? धुळ्यात खूप धूळ आहे असं वाटतं. क्या बात आहे. किती वर्ष झालेत लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष झालेली आहेत. हो ना. मग प्रगती? भरपूर झाली असती पण गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे 2 वर्ष थांबवली. व्हेरी गुड. पण मी तर सांगू, तुमच्या चेहऱ्याकडे बघून मी तुम्हाला सांगतो, तुमचं लव्ह मॅरेज हो. है ना. अरे आपण को मालूम आहे ना. क्या बात आहे. व्हेरी गुड. हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचे. नाही, मला हसणं कळलं पण हे काय मला कळलं नाही. हे बघा, असं करा. करा असं. हा हा, करा असं. हा, मी माईक धरतो. हा, रेडी. हा हा. परत एकदा. वन्स मोर करा असं. हा, वाक्य पण बोलायचे आपल्याला. हा, जवळ जवळ मला मारत होते हो. हा, होऊन जाऊ दे. हा, हळू हसलं तर नाही चालणार. नाही, मोठ्यानेच पाहिजे आपल्याला. हा धनी. धनी. हा 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 हा. धनी ऐकतोय, धनी ऐकतोय. हा, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे धनी पण तुमचंच माझ्यावर नाही. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. सौ सीमा रामदास आयर.
सीमाताई किती वर्ष झालेत लग्नाला? 27 वर्ष पूर्ण झाले. 27 वर्ष पूर्ण झालेत. माहेर कुठलं? माझं माहेर ओतूर, कळवण, ओतूर, खानदेश. खानदेशचे काम. खूप छान, क्या बात आहे. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे, पण रागात बोलताना मध्ये मध्ये शिट्टी पण वाजवायची. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तुमचं माझ्यावर नाही. रागात म्हटल्यानंतर शिट्टी पण रागातच पाहिजे ना. हा, व्हेरी गुड. होऊन जाऊ दे एकदा, पुन्हा एकदा. हा, धनी धनी. धनी. बघा, हे बघा चेहरा बघा. राग राग पाहिजे चेहऱ्यावरती. डोळे मोठे, डोळे मोठे करा, अजून मोठे करा. हा हा, शाबाश. हा, चेहऱ्यावरती राग. धनी 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 धनिया धनिया बोलतायत. होऊन जाते रागात. हा धनी हा माझं हा तुमच्यावर हा लय हा प्रेम हा. आहे, बरं. तुमचं हा. माझ्यावर हा. नाही. अरे देवा, शिट्टी कोण वाजवणार? हा, व्हेरी गुड. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर आता हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचे. अरे धनी बापरे. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. अरे देवा, मग आता काय करायचं? हा? मी सांगू? अरे आता एवढ्या वेळानं तर इश्य. हा, आता लाजणं मी दाखवतो. तसं तुम्ही लाजायचं. हा, लाजणं. हा, समोर भाऊजी उभे आहेत माझे, तुमचे अहो. हा, भाऊजी उभे आहेत असे आणि लाजणं तसंच सेम करायचं. हा, बघा. अहो. हा, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, हे असं असं घ्यायचे. हा हा, वाटल्यास मी माईक धरतो. हा, होऊन जाऊ दे. अहो आणि 3 हे फार महत्वाचं आहे. हा हा. आहो. आहो. भाऊजी तिथे आहेत. आहो आहो. हा. माझं तुमच्यावर 3 हा, अच्छा. हा, अच्छा अच्छा. हा, आहो. 3 हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे, तुम्ही कुठे बोलता? चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. ज्या 2 ताया आहेत त्यांनी आपल्याला खूप अगदी खळखळून हसवलेले आहे. त्यापैकी पहिली ताई आहे, तिला आपण बक्षीस देणार आहोत. या ताई या. व्हेरी गुड, खूप छान. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले, आपल्याला हसवलंय, धमाल आणलेली आहे, त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहे धनी माझ तुमच्या इकडे या, हे बक्षीस घ्या. अहो या ना लवकर. हा, या इथं. हा, आणि सुरू करूया आपला हा खेळ. ज्या खेळाची सगळे वाट पाहत आहेत, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच बक्षीस मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. Swim all around me. Don't know what I will do with the woman that swim all around me. एक बार देखे जो देखे वो मुड़ मुड़ के, हाँ ऐसा जलवा हूँ मैं. ये सारे मछुआरे दिल हारे जिस पे, वो माहिम का हलवा हूँ मैं. एक बार देखे जो देखे वो मुड़ मुड़ के, हाँ ऐसा जलवा हूँ मैं. ये सारे मछुआरे. हा हा हा, पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड ताई. हा हा. पुरी जरा हळू 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 चाल, हे पुरी जरा हळू 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 चाल, हे पुरी जरा हळू 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 चाल.
रुकती है या रुकते रुकते चलती है तू ए चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू यायला तिच्या मायला तेरे चाल का ये ताल लवकर लवकर या इथं हा लवकर हा ताई इथे बसा लवकर हा इथे या साईडला आहे हा इथे व्हेरी गुड ये बात आहे ताई तुमचं नाव सांगा तेजल सनी क्षत्रिय. तेजल हा आपण आता फोन लावूया आणि फोन लावलेला आहे. अरे बापरे. हॅलो. कुठे अरे मी इथेच आहे कार्यक्रमात. ऐक ना मला तुझी खूप आठवण येते. मला लोकेशन पाठव ना. लोकेशन? अरे नाही पण मी तुला खूप मिस करते. लोकेशन पाठव ना. येतो 2 मिनिटात तुझ्याकडे. अजून वेळ आहे कार्यक्रमाला. ऐक ना इथून मी आणि मम्मी ज्वेलरी शॉपमध्ये जाणार आहे तर इयरिंग्स घ्यायचे मला तर 10,000 रुपये सेंड करशील ना. कोणते पैसे? पैसे नाही माझ्याकडे. अरे ते इयरिंग्स घ्यायचे सांगितलं नव्हतं का तुला. 20,000 पाठवतोय. 2 घे 2. ओके ओके ठीक आहे पाठवून दे चालेल. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. लवकर 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 अरे आणि खूप खूप अभिनंदन. आजच्या या खेळामध्ये तुम्ही विजेत्या झालेले आहेत ताई. खूप खूप अभिनंदन. मी तुम्हाला सांगू का आमच्या चुकबुल दैवी घ्यावी हा भाग आता आपण करणार आहोत आणि त्यामध्ये आपण अबोला दूर करत असतो. दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करतो कारण प्रत्येकाचा कोणाशी तरी एक अबोला असतो. आज सुद्धा ह्या आपल्या ह्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे का आहे कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव पूनम देवेंद्र बागुल. पूनम ताई किती वर्ष झालेत लग्नाला. माझ्या लग्नात 17 वर्ष झाले. 17 वर्ष झाले. आणि कोणाबरोबर हा अबोला आहे. माझ्या काकांबरोबर अबोल आहे. काका वडिलांचे सख्खे भाऊ. हो सक्के म्हणजे माझे वडील मी लहान असताना वारले आणि सगळं माझ्या काकांवरती. म्हणजे काका माझेच वडीलच आहे. मला वडील माझे आठवत नाही माझे काकाच माझे आठवत. म्हणजे काकांसारखीच माझं सगळं रिलेशन आहे. माझं जास्त क्लोज एकदम मित्र पण म्हटलं तर काकाच आहे. सगळं माझं काकाच आहे. आणि हा किती वर्षाचा अबोल आहे. 3 वर्षाचा अबोल आहे. मग असं काय झालं की जो काका तुमच्या वडिलांच्या जागी आहे त्याला तुम्ही अगदी तुमचा मित्रही मानता. असं काय घडलं की हा अबोला निर्माण झाला. खरं तर एका आम्ही फंक्शनमध्ये होतो त्यावेळेस काकी ते सगळे आले होते. तर म्हणजे काकांमध्ये आणि आत्यामध्ये थोडंसं वाद झाला. तर मी आत्याची बाजू घेतली की जाऊ द्या ना तुम्हाला माहिती ना आत्या स्वभाव कसा आहे असं तुम्ही नका याच्यात पडू. काकींना मी डायरेक्ट ओरडली. तर काकांना खूप वाईट वाटलं की मग तेव्हापासून त्यांनी जास्त अबोला धरला. खूप वेळास मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला पण ते अबोला इतका वाढत गेला की नंतर असं वाटलं मग मी कशाला माघार घेऊ म्हणून मीही बोलली नाही आणि तेही बोलले नाही. पण कधी असं त्यांच्या घरी जाऊन वगैरे त्यांच्याशी भेटण्याचा किंवा त्यांच्याशी बोलण्याचा वगैरे प्रयत्न केला. हो गेली होती पण नेमके ते मी जायचे आणि ते कामावर निघून जायचे. ताई मग ह्या 3 वर्षात तुला त्यांच्याशी बरंच काही बोलायचं असेल ना. हो खूप बोलायचे. म्हणजे मला इतकं सांगायचे की ह्या कार्यक्रमाची मी खरंच आतुरतेने वाट बघत होते. असं मला कळालं की या कार्यक्रमात हा इतका छान भाग घेतला जातो की माझं असं काय चुकलं आहे तुझ्याबद्दल. तू एवढा माझ्याशी अबोला धरला आहे. माझे वडील नसताना माझ्यासोबत तू प्रत्येक गोष्टीला साथ दिली. आज मी सॉरी बोलते. माझं जर चुकलं असेल तुझी एक मुलगी म्हणून मला माफी दे आणि काही झालेल्या गोष्टीचं मी खरंच तुझं कान पकडून सॉरी बोलते. परत तू माझ्यासारखा माझा काका म्हणून राहा माझ्यासोबत. हेच तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या समोर जाऊन त्यांना कधी बोलण्याचा प्रयत्न केलात का. नाही मी खूप घाबरते त्याला. पण म्हणजे आमचं म्हणजे असं नातं आहे की आम्ही खूप फ्रेंड आहे एकदम जवळ आहोत पण एकामेकाच्या शब्दाच्या पुढे कधी जात नाही. आणि तोही माझ्या पुढे आला तर आज मी म्हणते मला कधी कळालं की तो येईल तर मी धावत त्याला जाऊन मिठी मारेल. खूप त्याची आठवण येते मला. ताई आज तू इथे बोलून दाखवलेस आणि तुझ्या मनातली ही गोष्ट तू इथे बोलून दाखवलेस. त्यांच्यापर्यंत हा भाग किंवा हा निरोप नक्की पोचेल किंवा हा भाग जेव्हा ते स्वतःहून बघतील तेव्हा सुद्धा त्यांनासुद्धा काही गोष्टी समजून येतील. त्याच्यामुळे नक्कीच काका तुझ्याशी बोलायला येतील. सगळे गैरसमज दूर होतील आणि तुमचं काका आणि पुतणीचं नातं आहे ते पहिल्यासारखं अगदी छान घट्ट निर्माण होईल.
पण ताई तू इथे आलेली आहेस तर मी तुला असंच जाऊ देणार नाहीये. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. कसा वाटला कार्यक्रम? छान वाटला की नाही? अजून सुद्धा मला असं वाटतं की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवायला पाहिजे, पण आता 7 वाजलेले आहेत, वेळ झालेली आहे थांबायची, कारण संध्याकाळ झालेली आहे, दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.